1996ला ज्यावेळी हे नव्याने समाविष्ट 23 गावं झाले ते पुणे महानगरपालिकेमध्ये, आणि पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा आमचा भाग मूलभूत सुविधापासून वंचित होता. साठेनगर परिसर असन, त्याचबरोबर इंद्रायणी नगर आमचे ज्ञाती चौकातले असन, कृष्णानगर असन, गणेशनगर असन, सय्यदनगर असन, त्या ठिकाणी स्वतः आम्ही लोकांना मग पाणी लाईनी तर गेलं होतं पण लोकांना कनेक्शन नव्हतं. मग आम्ही ते कनेक्शन आम्ही खर्चातून कनेक्शन दे, मंडळांना मदत कर, तरुण पोरांसाठी कुठं क्रिकेटच्या स्पर्धा घे. ते तर काय मला त्यावेळेस जेवढं काय ओळखत नव्हतं, पण 2009 पासून आपलं जाऊन बसत होतं. कोणताही माणूस गेला, आपल्या पक्षाचा एक नगरसेवक आलाय, त्याने ते माझ्या घरानं मांडले, तिथून लगेच डायरेक्ट फोन केला आणि दुसऱ्या दिवशी काम चालू झालं. आता आमचं फाउंडेशनचं एकच ते की आपण जी रोडवर जी मुलं असतात म्हणजे फिरत असतात, झोपलेले असतात, की त्यांच्यासाठी आमचं एक नवीन की शाळा चालू करायची एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून. ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही, बाबा काही शिक्षणापासून वंचित आहे किंवा बाबा त्यांच्या पैसे नाही असे रोडवर मुलं फिरत असतात, अशा लोकांना आमचं ते एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून लवकर ती शाळा उभारायची. नमस्कार, टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत असं नेतृत्व आहे ज्यांनी वयाच्या 25व्या वर्षी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं, आणि तेव्हापासून ते पुण्याचं राजकारण असो, समाजकारण असो किंवा प्रशासकीय क्षेत्र असो, या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर एक ठसा उमटवला आहे. मागच्या 18 वर्षापासून ते नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पक्षाचा सुद्धा विश्वास संपादन केला आहे आणि आता ते सध्या पुणे शहराचे शिवसेना शहर प्रमुख आहेत. मी बोलतोय नाना भांगेरे यांच्याबद्दल. नमस्कार नाना, स्वागत आहे तुमचं आमच्या टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये. नाना, आज आपण एक असे निवांत गप्पा मारणार आहोत जे तुमचं राजकीय जे राजकीय क्षेत्र म्हणजे राजकीय तुमचा प्रवास असेल, सुरुवात झाली तेव्हापासून ते आतापर्यंत जे तुमचा प्रवास आहे त्याच्याबद्दल. नाना, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी राजकारणात पाऊल टाकलं, एवढ्या कमी वयात राजकारणात तुम्ही सक्रिय झालात, काय प्रेरणा होती आणि ही पाऊल तुम्ही कधी टाकलं आणि काय याच्या मागची स्टोरी आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्याचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या असलेले त्यावेळेची भाषणं, त्यावेळेस असलेलं त्यांचं काम, त्याचबरोबर हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे जो शिवसेना पक्ष 80% समाजकार्य, 20% राजकारण, म्हणून ह्या हेतूने ते एक मनाशी भावनिकता निर्माण झाली. आणि मी 2002 पासून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. त्यावेळेस आमच्या तशी काही परंपरा राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु आजोबा त्यावेळेस त्या मोहम्मदवाडी गावचे सरपंच होते, वडील ग्रामपंचायत सदस्य होते, त्यांचा एक आदर्श होता आणि आपण त्या पद्धतीने मग मंडळाच्या माध्यमातून भैरवनाथ मित्र मंडळ असन, त्याचबरोबर थोरली तालीम संघ असन, मग या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, शिवजयंती वेगवेगळे उपक्रम राबवत असताना मग एक वाटलं की आपल्याला कुठल्या तरी पक्षाच्या आपल्याला पाठिंबा हवाय, म्हणजे पक्षाचा एक कुठंतरी खंबीर साथ त्या ठिकाणी पाहिजे. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून 2007 पासून आणि पूर्वीपासून हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचा एक भाषणाची मला खूप आवड होती. ज्यावेळी त्यांचे भाषण होते प्रभावित होत होतो, म्हणून आम्ही एक शिवसेना पक्षाच्या माध्यमातून 2002 पासून सुरुवात केली राजकारणाला. एक राजकारणात इंटरेस्ट झाला तरुण वयातच तुमचा, म्हणजे तुम्हाला पक्षाची साथ हवी होती, पण शिवसेनेसोबत नातं कसं जोडलं बरं? मी तेच सांगितलं ना मगाशी, जे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने तरुणाला एक त्यावेळेस एक हात घालत होते, त्यांची ती भाषणाची स्टाईल, त्यांचं असलेलं वक्तृत्व, त्याचबरोबर त्यांनी जो एक त्यावेळेस एक काळ होता की सर्व तरुण पिढी एक बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणावर त्यांच्या मग एक वेगळंच छाप पडायची, त्यामुळे सगळं तरुण वर्ग त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंकडे वळत होता. आम्ही त्या भाषणाच्या ज्या साहेबांचं काम, साहेबांचे ते ध्येय धोरण होते ते मग आम्ही शिवसेना पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली. नाना, तुम्ही एकंदरीत मी तुमचा जेव्हा प्रवास बघितला, जीवन प्रवास, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्ही सुरुवात केली 2002 मध्ये सुरुवात केली मला वाटतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळत गेली, मग तुम्ही 2007 मध्ये पहिल्या वेळेस नगरसेवक झालात. पण हा जो पहिल्या वेळेस नगरसेवक होण्याचा जो अनुभव होता तो कसा होता? लोकांचा विश्वास कसा संपादन केला? बघा, पहिली 2007ची ही निवडणूक माझ्यासाठी नवीन होती आणि निवडणुकीत मला एवढं काय त्यातलं कळत नव्हतं. पण 2007ची जी निवडणूक होती, मला वाटतं त्यावेळेस ओपन वार्ड झाला आणि वार्ड क्रमांक 96 असा आमचा वार्ड झाला, मोहम्मदवाडी आणि सय्यदनगरचा.
आणि ज्यावेळी हे 1996ला ज्यावेळी हे नव्याने समाविष्ट 23 गावं झाले ते पुणे महानगरपालिकेमध्ये, आणि पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा आमचा भाग मूलभूत सुविधापासून वंचित होता. बरेचसे मूलभूत सुविधा ज्या पाहिजे होत्या, मग ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईन असन, रस्ते असन, स्ट्रीट लाईट पोल असन, त्या सर्व म्हणजे गोष्टीपासून आमचा संपूर्ण त्यावेळेचा वार्ड क्रमांक 96 वंचित होता. म्हणजे कामच त्या ठिकाणी झाले नव्हते. आम्ही त्या कामाला फोकस केला आणि त्याच्यामध्ये प्राधान्य आम्ही मूलभूत सुविधांना चालू केलं. म्हणजे प्रामुख्याने त्यावेळेस पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. आम्ही स्वतःच त्या ठिकाणी मग साठेनगर परिसर असन, त्याचबरोबर इंद्रायणी नगर आमचे ज्ञाती चौकातले असन, कृष्णानगर असन, गणेश नगर असन, सय्यद नगर असन, त्या ठिकाणी स्वतः आम्ही लोकांना मग पाणी लाईनी तर गेलं होतं पण लोकांना कनेक्शन नव्हतं. मग आम्ही त्या कनेक्शन आम्ही खर्चातून कनेक्शन दे, मंडळांना मदत कर, तरुण पोरांसाठी कुठं क्रिकेटच्या स्पर्धा घे, ज्येष्ठ नागरिकांना कुठं फिरायने, कोणाला देवदर्शनला नाही. ह्यातून आम्ही एक सामाजिक उपक्रम चालू केले आणि नेमके 2007ला ओपन वार्ड झाला आणि त्या वार्ड क्रमांक 96 निवडणूक लढवली. आणि आम्ही खर्चाने केलेली कामं, मूलभूत सुविधा उचलला आवाज आणि लोकांना ते झालं भावनिक. आणि एक बरोबर 2007च्या निवडणुकीत मला शिवसेना पक्षांनी उमेदवारी दिली आणि मी ती लढवली आणि ते जिंकलो मी त्या भूमिकेवर, म्हणजे मूलभूत सुविधावर. त्याचा आवाज उठवायपर्यंत आम्ही त्यावेळेचा आवाज उठवला आणि लोकांना ते भावलं, म्हणजे हे झालं. मग त्यांना वाटलं की एक काम करणार. आताच तो नगरसेवक असताना मूलभूत सुविधांचे जास्त लक्ष देतोय, खर्चातून काम करतोय, म्हणून मला 2007ला मी पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून गेलो. नाना, मला एक असं म्हणायचंय की आपण जेव्हा राजकारण बाहेरून बघतो तेव्हा राजकारण खूप वेगळं असतं. म्हणजे एक राजकारण म्हणजे आपली व्याख्या वेगळीच आहे, पण राजकारण्यांची व्याख्या वेगळी असते. आता तुम्ही राजकारणात सक्रिय आहात, राजकारण तुम्हाला चांगलं कळले. आता मध्ये आमदारकीसाठी म्हणजे जेव्हा विधान परिषदेची जेव्हा चर्चा चालू तेव्हा तुमचं नाव पण अग्रस्थानी होतं. पण आता राजकारणाची जेव्हा तुम्हाला व्याख्या विचारली जाते तेव्हा राजकारणाची व्याख्या कशी आहे, सत्ता की सेवा? नाही, खऱ्या अर्थाने राजकारणात जर गेलं तर लोकांना सेवाच केली पाहिजे. ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला निवडून देतो की जनतेचे प्रश्न, जनतेचे जे काही अडीअडचणी ते सोडवण्याचं काम त्या जनसेवकांनी, लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे. त्यांचा आवाज सोडवण्यासाठी आपल्याला सभागृह असन, त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी आपल्याला आवाज उठवावा लागतो. माझं तर खरं अर्थ की लोकांचे, ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची सेवा केली पाहिजे. ज्या प्रश्न आपण निवडणूक लढवले त्या प्रश्न त्या ठिकाणी सोडवले पाहिजे. कारण आपण ज्यावेळी निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणचे जे काही म्हणजे आव्हानात्मक काम असतील किंवा जाहीरनामा असतो, वचननामा असतो, आपण म्हणत असतो की निवडणुकीमध्ये हे आम्ही तुमचं काम करून देईल, पण त्याच कामावर आपण जास्त फोकस करून जे नागरिकांना, जे मतदारांना आपण जाहीर आव्हान केलेलं असतं किंवा वचन दिलेलं असतं की आम्ही निवडून आल्यावर ह्या प्रश्नावर हात घालणार, हे प्रश्न सोडवणार, पण त्याचे आपण जास्त प्राधान्य देतो. म्हणून माझं काम आहे की सेवा करणं. ते आम्ही पक्षामध्ये आल्यानंतर माझं एक धोरण पहिल्यापासून की आपल्याला लोकांची सेवा करायची, समाजसेवा. तसं बघितलं तर सेवा की सत्ता याचं उत्तर आम्हाला तुमच्या 3 टर्म निवडून येणे याच्यातूनच भेटतं. पण माझा एक असा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा 2007 ते 2012 या काळात जेव्हा पहिल्या वेळेस निवडून आलात तेव्हा असं कुठलं काम होतं की जे तुम्ही काम केलं आणि ते लोकांच्या मनावरती खूप ठसा उमटून गेला तो काम, आणि त्याची आज पण चर्चा होती की बाबा नानांनी हे काम केलं? 2007 साली मी मगाशीच सांगितलं की 2007ची जी निवडणूक माझी पहिली निवडणूक होती, आमचं नव्याने गावं समाविष्ट झाले आणि त्या गावात समाविष्ट झालेल्या आमच्या गावात कोण लोकप्रतिनिधी नव्हता की ते प्रश्न त्या भागातले सोडवतील, म्हणून आम्ही त्या जास्त कामं फोकस केले. आम्ही खर्चातून पिण्याच्या पाण्याचे लाईन टाकून दिला, कनेक्शन दिले, मंडळांना एकत्र आणलं, ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणलं, काही ठिकाणी खर्चातून रस्ते केले. असे अनेक कामं आम्ही ज्या कामावर फोकस करायचं आम्ही त्या कामावर 2007 साली फोकस केला आणि जनतेला वाटलं की काम करणारा माणूस आहे आणि जनतेने मला पहिल्यांदा त्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक व्हायचा मान दिला. कारण पूर्वी तिथं काँग्रेस, राष्ट्रवादीचं बालेकिल्ला असलेल्या ह्या प्रभागामध्ये मी पहिल्यांदा शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलो. तुम्ही नगरसेवक म्हणून तर कामगिरी चांगली करतच आहात, पण त्याच्यासोबत पक्षाने तुम्हाला वेगवेगळ्या जिम्मेदारी पण दिल्या. ज्यात पहिली एक असं हे पण होतं की तुम्ही प्रभाग समितीचे अध्यक्ष, हडपसर प्रभाग समितीचे अध्यक्ष म्हणून पण काम पाहिले. तेव्हा कुठले बदल घडून आणले बरं याच्यात हडपसर प्रभागामध्ये? नाही बघा, हडपसर प्रभाग समितीचा ज्यावेळेस अध्यक्ष होतो त्यावेळेस पुणे पर्यटन होतं, म्हणजे
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून त्यावेळेस सत्ता महानगरपालिकेमध्ये स्थापन केली होती. तसं प्रभाग अध्यक्षाला काही एवढं काही हे नसतं, म्हणजे हे नसतं. परंतु आम्ही त्यावेळेस 5 ते 10 लाखापर्यंत वार्ड ऑफिसला अधिकार होते काम करण्याचे. मी होते त्यावेळी मी 25 लाखापर्यंतचे अधिकार हे वार्ड ऑफिसला आणले होते. म्हणजे 25 लाखापर्यंतचे अधिकार, कामं सँक्शन करणं, कामाची करून घेणं, हे 25 लाखापर्यंत आम्ही वार्ड ऑफिसला त्या काळात आणले. आणि त्या काळात संपूर्ण भागामध्ये मग मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं चालू झाले. कारण 10 लाखात मध्ये सुरुवातीला वार्ड ऑफिसला अधिकार होते ते आम्ही 25 लाखापर्यंत आणले. म्हणजे तिथलं तिथं लवकर नागरिकांचे व्हायला लागले. म्हणजे हा एक बदल आम्ही त्यावेळेस हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचा मी अध्यक्ष असताना आम्ही तो बदल केला. त्यासोबत तुम्हाला पक्षाने स्थायी समितीच्या सदस्य म्हणून पण तुमची निवड होती. तेव्हाचा काय कार्याचा काही अनुभव आहे? स्थायी समितीचं सदस्य झाल्यानंतर त्याला एक बजेट जास्त मिळतं. म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये जे कोणी स्थायी समितीचे जे 16 सदस्य असतात, मग त्या 16 सदस्यांना बजेट जास्त मिळतं. मग बजेट जास्त मिळाल्यामुळे आपण त्या भागातल्या जे प्रामुख्याने जी काही मोठी कामं, प्रकल्पाची कामं असेल, डीपी रस्ते असेल, मग ह्याच्यावर जास्त भर दिला. मग हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल ग्राउंड, त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले जलतरण तलाव, त्याचबरोबर कैलासवासी दशरथ बळीबा बानगिरे हॉस्पिटल, डीपी रस्ते, त्याचबरोबर बॅडमिंटन हॉल, त्याचबरोबर कौस्तुरबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्केटिंगचं ग्राउंड, आणि मग हे मोठ्या प्रमाणामध्ये मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी मी त्यावेळेस आणले. आणि ते आता पूर्णत्वास आलेले सर्व प्रकल्प. आतापर्यंत जर बघितलं आपण तुमच्या कामाचा जर असा आवाका पाहिला तर खूप चांगला आहे. आणि तुम्ही केलेलं काम दिसतं आता सध्या लोकांना. असं काही तुम्ही फक्त सांगताय आणि ते दिसत नाही असं नाहीये, परंतु आणखी सुद्धा काम होणं गरजेचं आहे. मग हे आणखी कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे हडपसरच्या विकासासाठी? पुणे शहरामध्ये पहिल्यांदाच पीपीपी मॉडेलवर जवळजवळ मी आतापर्यंत 600 कोटी रुपयाची विकास कामाने पीपीपी मॉडेलवर. अरे वा. म्हणजे एखादा प्रोजेक्ट, एखादा रस्ता जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल, पुणे महानगरपालिकेला तो रस्ता पूर्ण करायला 15 ते 20 वर्ष लागतो. ते मी 1 ते 1.5 वर्षात पूर्ण करतो. म्हणजे जी बिल्डर लॉबी त्या ठिकाणची आहे, त्यांच्या क्रेडिट नोट जी भरायला लागते, ती क्रेडिट नोट आपल्याच ठिकाणी त्या ठिकाणी वापर झाला पाहिजे. समजा एक 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे, तो जर रस्ता करायचा म्हणला 3-4 किलोमीटरचा, तर महानगरपालिकेला टप्प्याटप्प्याने पैसे देत असते आणि त्याला ते 15-20 वर्ष लागतं. मी असे जवळजवळ 16 किलोमीटरचे रस्ते आपण पीपीपी मॉडेलवर करतोय. त्यातले 5 किलोमीटरचे रस्ते आता पूर्ण झालेले. म्हणजे एक वेगळा प्रयोग मी माझ्या प्रभागात मतदारसंघामध्ये त्यावेळेस केला. आणि आपण जर असं बघतो ना, जेव्हा राजकारणात कसं होतं माहितीये का, एक टर्म निवडून आलं तर पुढच्या टर्म मध्ये म्हणजे काम जर केलं तर पुढे टिकून राहतो माणूस, काम नाही केलं तर काढून टाकतात लोक. पण तुम्ही आता 15 म्हणजे 3 टर्म जवळपास आता 18 वर्ष तुमचे म्हणजे कालावधी आहे जो कामाचा, 3 टर्म निवडून येण्यामागचं काय गुपित आहे नेमकं? लोकांचा विश्वास कसा संपादन केलाय? तुम्ही मागाशी म्हणलं ना सत्ता का काय म्हणतात ते, सत्ता की सेवा. आमच्याकडे सेवा जास्त होती. आणि आपण राजकारणात जर निवडणुकीमध्ये निवडून आलं, त्या खुर्ची दुरुपयोग केला गेला नाही पाहिजे. काय माणसाने जमिनीवर पाय ठेवून राहिले पाहिजे. ज्या जनतेने, ज्या नागरिकाने, ज्या मतदाराने आपल्याला निवडून दिलेलं असतं, कशासाठी निवडून दिलेलं असतं? सेवेसाठी. एक तो तुम्ही सेवा करता व चांगला माणूस आहे, चांगलं काम करणार, म्हणून आपण त्याचा गैरफायदा घ्यायचा नसतो. मग त्याच कामांच्या माध्यमातून त्यांचं मन जिंकलं पाहिजे. त्यांना जे आश्वासनं दिल्या, जे काय आपण त्यावेळेस निवडणुकीमध्ये त्यांना आपण सांगितलं ते काम करणारे ते आपण घेऊन गेलेलो असतो. बाबा निवडणुकीच्या दरम्यान आपण काहीतरी जाहीरनामा, वचननामा, काय अजेंडा हे घेऊन गेलेलं असतं ना. मग तेच कामावर जास्त भर आपण निवडून आल्यानंतर आपण लोकांना कुठलं वचन दिलं तर आपण लोकांना कुठली कामं सांगितलं तर करणार म्हणून त्या कामावर आम्ही फोकस करीत राहिलो. आणि ते काम तंतोतंत त्या नागरिकांच्या आम्ही सोडत राहिलो. रोज नागरिकांना आम्ही सकाळी 9 ते 12 त्या ठिकाणी जनता दरबार असतो. जनता दरबाराच्या माध्यमातून आम्ही लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडत असतो. कारण आपण नागरिकांच्या दारात गेलेला असतो मतदान मागताना. मग त्या मतदानाच्या वेळेस आपण जे काय आश्वासनं दिल्या त्यांचं ते आपण काम केलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे आतापर्यंत असं की
माझा रोज जनता दरबार माझ्या जनसंपर्क कार्यालयात येत होत असतो आणि अनेक नागरिक वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या भागातून अनेक नागरिक येत असतात. आम्ही ऑन द स्पॉट त्या नागरिकांची जे त्या ठिकाणची काम आहे ते सोडवत असतो. म्हणून तिन्ही टर्म वेळेस मला चांगल्या लोकांनी जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. त्यासोबतच नाना, आता तुम्ही शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख पण आहात, तर ही पण एक मोठी तुमच्यावरती जबाबदारी त्याने दिलेली आहे. तर शिवसेना शहर प्रमुख म्हणून काय उद्दिष्ट आहेत आणि म्हणजे काय विजन काय आहे? म्हणजे शिवसेना शहर प्रमुख म्हणून ज्यावेळेस माझी माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिली, ज्यानंतर उठाव झाला, आमची शिवसेना वेगळी झाली आणि पहिल्यांदाच पुणे शहराची शिवसेनेची जबाबदारी माननीय आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांनी दिले. निश्चितच या 3 वर्षामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही काम केलं. शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. जे माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे 70 वर्षामध्ये सत्तेत असणारे त्यावेळेस वेगवेगळ्या विरोधाच्या पक्षाच्या नेत्यांना जमलं नाही. ते 70 वर्षाचे जेवढे निर्णय झालेले नाही तेवढे 3 वर्षामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं. जाणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करत असतात. हे संपूर्ण काम आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये एकच इच्छा असेल की या पुणे महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे कसे निवडून येते, कारण एक शहर प्रमुख म्हणून ही माझी जबाबदारी आहे. त्या पद्धतीने आम्ही आता पुणे शहरामध्ये पक्ष संघटना बी मोठ्या प्रमाणात वाढवतोय. त्याचबरोबर शिवसेनेचे जास्त नगरसेवक कसे येतील ह्या हेतूने आम्ही प्रयत्न करतोय. नक्कीच नाना, जास्त नगरसेवक निवडून येतीलच. पण मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता जेव्हा पक्ष फुटला, एकनाथजी शिंदेकडे पक्ष गेला, त्याच्यानंतर तुम्ही पण त्यांच्यासोबत इकडे आलात, पण एकनाथजी शिंदे यांच्यासोबत काम करताना काय बदल जाणवले दोन्हीमध्ये? बघा, 2007 पासून मी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करतोय. 2002 पासून मी शिवसेना पक्षामध्ये सक्रिय काम करतोय. पण ज्यावेळी आम्ही नगरसेवक म्हणून ज्या आमच्या काही भागामध्ये मोठे प्रकल्प असतात, काही बघा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सारख्या क्रिकेटच्या स्पर्धा म्हणजे वैयक्तिक लेवलला जज अख्ख्या भारतात कोण घेत नसतात अशा मोठ्या लेवलच्या आम्ही अशा क्रिकेटच्या स्पर्धा घेतो. त्याच्यामध्ये संपूर्ण आपल्या देशातून सगळ्या टीमा येत होत्या. अशा वेळेस कोणता तरी मुख्य नेता कोणतरी आलं पाहिजे, शाबासकीची थाप दिली पाहिजे, कधी गेलं तर भेटलं पाहिजे. आम्ही हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे फुटबॉल ग्राउंडच्या वेळेस बी आम्ही काही म्हणलं तर आमचे नेते मंडळी त्या ठिकाणी आले पाहिजे. असे लोकांनी कधी लक्ष त्यावेळेस उभाटाचे काय असते नेते म्हणून लक्ष दिलं नाही. मग मी आणि एकनाथ शिंदे साहेबांना 2009 पासून शिंदे साहेबांसंग काम करतोय. आणि ज्यावेळी माझ्याकडे 2000 मला वाटते 16-17ला ज्यावेळी मी पुणे महानगरपालिकेत 17ला पुन्हा एकदा निवडून आलो आणि निवडणूक आल्यानंतर मला वाटते 2019ला कोविडचा काळ आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हे झालं आणि त्यावेळेस आमची सेलोनो पार्क टाकी त्यावेळेस 25 लाख लिटरची बांधून पडली होती. ती बांधून पडल्यानंतर एक हांडेवाडी रोडनी लाईन चालली होती आणि बऱ्याच दिवसापासून ते काम 6 महिने काम थांबलं होतं. मी हे काम घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस नगरविकास मंत्री होते आणि ठाण्याच्या त्यांच्या ऑफिसला गेलो आणि तिथून त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त होते विक्रम कुमार साहेबांना सांगितलं मला हे 1 महिन्यामध्ये काम झालं पाहिजे आणि त्या कामाला दुसऱ्या दिवशी चालू झालं. ते तर काय मला त्यावेळेस एवढं काय ओळखत नव्हते, पण 2009 पासून मी आपलं जाऊन बसत होतो. कोणताही माणूस गेला, आपल्या पक्षाचा एक नगरसेवक आलाय त्याने ते माझ्या घरानं मांडले, तिथून लगेच डायरेक्ट फोन केला आणि दुसऱ्या दिवशी काम चालू झालं. ते काम चालू झाल्यामुळे 25 लाख लिटरचे जी टाकी होती त्यामुळे काळे पडळचा परिसर असन, त्याचबरोबर हांडेवाडीचा परिसर असन, ह्या बडदेमाळा असन, हे लोकांना रात्री पाणी होतं तर कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्या सर्व नागरिकांचं जवळजवळ 20 ते 25 हजार नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला. दुसरं एक गोष्ट होतं की संपूर्ण काळे पडळ डुक्कर मुक्त त्यावेळेस साहेबांच्या एका फोनमुळे झालं. माणसांपेक्षा जिथं जास्त डुकरांची संख्या काळे पडळ परिसरात होती, चिंतामणी हांडेवाडी परिसरात. एकही डुक्कर त्या ठिकाणी काळे पडळ परिसरात राहिलं नाही. त्याचबरोबर देशातलं पहिलं प्रभू श्रीरामाचं शिल्प श्रीराम चौकामध्ये बसवायचं होतं.
त्याला अनेक परमिशन लागत होतं. बऱ्याच वेळा ते 2-3 वर्ष काम थांबलं होतं. त्यावेळेस मी साहेबांनी फोन करून सांगितलं. त्यावेळेस तुम्ही काही शहर प्रमुख एकच शिवसेना होती. मग असा जर माणूस जो प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करतो, ताकद देण्याचं काम करत असतो, सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटत असतो, त्याला विचारत असतो काय चाललंय काय नाही, तुझ्या काय अडचणी आहे का. मग असा जर नेता जर पाठीवर थाप ठेवून आपल्या संघ जर काम ज्यावेळेस घेऊन करत असेल तर मग ज्यावेळेस निर्णय झाला साहेबांनी एकटं म्हणजे वेगळं हे केलं आणि शिवसेना पक्ष, मग त्यावेळेस आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दुसऱ्या दिवशीला मी साहेबांबरोबर गेलो. नक्कीच. मी जेव्हा बघितलं ना की एकनाथजी शिंदेचा तुमच्यावरती जो प्रभाव आहे तो खूप आहे, ते ह्याची जी संकल्पना होती एकनाथ शिंदे फाउंडेशन, जी फाउंडेशन तुम्ही आता मी सत्ता की सेवा तुम्हाला विचारलं, सेवा करण्यासाठीच थोडक्यात ही फाउंडेशन सुरू केले तुम्ही. नेमक्या म्हणजे या संस्थेमागची काय नेमकी संकल्पना होती फाउंडेशनची? एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेसाठी देशाच्या जनतेसाठी काम करतात, ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये त्यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजूंना अनेक ज्यांना काय वैद्यकीय तपासणी असन का आजार असन त्याच्यावर त्या पद्धतीने मदत करत राहिले. आमचं एक ध्येय होते, जो माणूस महाराष्ट्राच्या जनतेसाठी एवढं काम करतोय, 20-20 तास काम करतोय, अडचणीच्या वेळी त्या ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी धावून जातोय, ईश्वरवाडीची घटना असन, पुण्यातले पुराची परिस्थिती असन, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेस एक संकट येते त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब धावून जातात. मग त्यांचा आदर्श घेऊन आम्ही माननीय एकनाथ शिंदे फाउंडेशन त्या ठिकाणी चालू केलं आणि एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी असन, परत त्यावेळेस वेगवेगळ्या समाजामध्ये काम करणारे लोक असतील, ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्याचं काम एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही केलं आणि एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही एकनाथ शिंदे फाउंडेशनचं काम करतोय. आणि ते करीत असताना आम्हाला ह्या कामाची पावती म्हणून आम्हाला महाराष्ट्र काय आपलं एबीपी आम्हाला आपलं पुरस्कार त्यांनी बी त्या ठिकाणी दिला आम्हाला. म्हणजे एक कामाची पोचपावती आमची त्यांनी दखल घेतली आणि आम्हाला त्या ठिकाणी एबीपीने मध्ये पुरस्कार दिला. नाही, चांगल्या कामाची जी मोबदला आहे तो जनता देतेच आपल्याला. तर आणखी 5 वर्षात पुढे या फाउंडेशनचं काय ध्येय आहे? आता आमचं फाउंडेशनचं एकच ध्येय की आपण जी रोडवर जी मुलं असतात, जे म्हणजे फिरत असतात, झोपलेले असतात, की त्यांच्यासाठी आमचं एक नवीन की शाळा चालू करायची एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून. ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही, बाबा काही शिक्षणापासून वंचित आहे किंवा बाबा त्यांचे पैसे नाही, असे रोडवर मुलं फिरत असतात, अशा लोकांना आमचं ध्येय की एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून लवकर ती शाळा उभारायची, या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण द्यायचं, हे आमचं एक ध्येय. आणि ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे फाउंडेशन माध्यमातून जेवढी सेवा करते आम्ही ती सेवा एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत. नक्कीच नाना, तुमचं हे सगळं जर बघितलं, म्हणजे तुमचा प्रवास बघितला, राजकीय प्रवास, तर म्हणजे तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखं आहे थोडक्यात. आता आपण या मुलाखतीच्या अशा एका पॉईंटवरती येऊयात की आता नुकताच आता यांनी निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहे त्याचा कार्यक्रम जारी केला. त्याच्यामुळे आता नेत्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत सगळेच कामाला लागलेले आहेत. आता तुम्ही पण पुढच्या या टर्मसाठी उभे राहणार आहात तिथून हडपसरमधून, तर मग त्याची तयारी कशी चालू आहे आणि कुठल्या मुद्द्यावरती तयारी करते आता? काय आता नेत्यांची निवडणूक ना, आता कार्यकर्त्यांची निवडणूक. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्याला काहीतरी संधी मिळाली पाहिजे. एक शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जास्तीत जास्त नगरसेवक हे पुणे शहरामधून शिवसेना पक्षाचे कसे निवडून येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण जे बी 41 प्रभाग आहेत, 41 प्रभागामध्ये आमचं शिवसेनेची ताकद किती, शिवसेना प्राबल्य किती, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा वर्ग किती, आणि त्या पद्धतीने आमची पक्षाची बांधणी चालू आहे. प्रत्येक प्रभागावाईज बैठका चालू आहे. गट प्रमुखांचा लवकर आम्ही मेळावा घेतोय. जे माननीय आमचे पक्षप्रमुख शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतलेले ते निर्णय प्रत्येक प्रभागावाईज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन, वारकऱ्यांसाठी असन, शेतकऱ्यांसाठी असन, एसटी मध्ये असन,
असे जे काही निर्णय घेतले हे सर्वसामान्य जनतेला भावणारे निर्णय साहेबांनी घेतले. हो ना. हे निर्णय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आपल्या प्रभागामध्ये कसे पोहोचवता येईल, गट प्रमुख कसे, शिवदूत, त्याचबरोबर BLA, हे सर्व गोष्टीवर आमचं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पुणे शहर याच्यातून चालू आहे. आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या पुणे शहरामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आता 2.5 ते 3 वर्षामध्ये झाले. कारण एवढे निर्णय घेतले. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेची ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या पुणे शहरात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील यासाठी आमचं कामकाज चालू आहे त्या पद्धतीने. नक्कीच नक्कीच. नाना, आता या हडपसर आणि पुणे म्हणजे हडपसर आणि पुणे याच्या भविष्यासाठी तुमचं काय विजन आहे? हडपसर आणि पुणे, हडपसर हे पूर्व भागात पुणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये असलेली वाहतूक कोंडी आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकला भेडसावणारी जी कुठली गोष्ट असेल ती मोठी समस्या. मोठी समस्या म्हणजे ती वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, समान पाणी पुरवठा नाही. लोकांना काही ठिकाणी पाणी जास्त आहे, काही ठिकाणी जे नाव्याने समाविष्ट गावं झाले आहेत, काही आमचा पूर्वेचा भाग आहे. याच्यावर कामकाज कसं करता येईल याचा एक आम्ही याचा एक अजेंडा, याचा एक प्रेझेंटेशन, याचा एक आम्ही ब्लूप्रिंट हे बनवून आम्ही पुणे शहरासाठी येणाऱ्या निवडणुकीसाठी पुणेकरांसाठी काय करणार आहोत. मोठ्या प्रमाणात पहिल्याबद्दल तुम्हाला सांगितलं आम्हाला वाहतूक कोंडी काम करायचंय. कारण तुम्ही बघितलं असेल पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेत. आता रस्ते आहेतच, रस्ते तर मोठे होणार नाही. आणि त्याच्यासाठी पर्याय म्हणून काय करता येईल. तर समजा पूर्वेकडचा आमचा भाग आलाय ते आत्ताच रस्ते मोठे केले तर ज्या दृष्टीकोने आता पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती तिथे भविष्यामध्ये वाहतूक कोंडी नाही झाली पाहिजे. हडपसर मतदारसंघ म्हणजे हडपसरच्या भागामध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सर्वांना समान पाणी पुरवठा कसा होईल, पार्किंगची व्यवस्था कशी होईल, प्रत्येक प्रभागामध्ये ज्या ज्या काही अमेनिटीच्या जागा असतील ते नागरिकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांसाठी काय प्रोजेक्ट आणता येतील का, ह्या गोष्टी आमचा अभ्यास चालू आहे. आणि मोठ्या प्रमाणात पुणे शहर आपल्याला कचरामुक्त पुणे शहर करायचं म्हणजे कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही फिरत असाल कुठं कुठं कचऱ्याचे ढीग पडलेले असतात, काय पडले असतात. मग त्याच्यावर आमचा एक चांगल्या प्रकारचा आम्ही अभ्यास करतोय. आपल्या पुणे शहर कचरामुक्त कसं येईल, पुणे शहरात पुरेसं पाणी कसं मिळेल, पुणे शहराची वाहतूक कोंडी कशी सुटेल, पुणे शहरात पार्किंगची व्यवस्था कशी होईल, मेट्रो कशी पूर्ण होईल. त्यावेळेस पुणे शहरामध्ये अनेक लोक येऊन पुणे शहरामध्ये फिरले पाहिजे, त्यांना वाटलं पाहिजे पुणे शहरामध्ये आलं आता चांगलं वाटतंय. माझ्या प्रकारचं पुणे शहराची रचना भविष्यामध्ये करायची आहे. आणि त्याच पद्धतीने हडपसर मतदारसंघ असं म्हणजे पूर्वेकडचा जो भाग आहे तो पाण्यापासून वंचित आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लोकवस्ती, मोठ्या प्रमाणामध्ये सोसायट्या त्या ठिकाणी झाल्या. मग त्या लोकांना आपल्याला पुरेसं पाणी कसं देता येईल, मग त्यासाठी आपल्याला 24/7च्या माध्यमातून अजून टाके कशा वाढवता येईल, त्याचबरोबर आपल्याला पाणी कसं वाढवून मिळेल जेणेकरून तिथल्या लोकांच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटल्या पाहिजे. हडपसर मधला बी ज्वलंत प्रश्न म्हणजे हेच आहे की वाहतूक कोंडी. वर्षानुवर्ष तिथं असलेल्या प्रस्थापने आपल्या जागा वाचवण्यासाठी छोटे छोटे उड्डाण पूल केले, त्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटली नाही. त्यामुळे हे संपूर्ण गोष्टी आम्ही एक त्याच्यावर अभ्यास करून एक चांगलं हडपसर कसं होईल आणि लोकांची त्या हडपसरकरांची त्या वाहतूक कोंडीचे प्रश्न कसा सुटतील, हडपसर कचरामुक्त कसं होईल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये असलेला अतिक्रम, पाथारीवाले, त्याच्यामुळे जे काही लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा सोडवताना ह्याचा एक चांगला अभ्यास आम्ही करतोय आणि त्या पद्धतीने आम्ही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन आम्ही ते कशा सोडतो हे आमचं काम त्याच्यावर चाललेलं आहे. नाना, एक शेवटचा प्रश्न विचारतो. पुढील 10 वर्षात प्रमोद नाना भानगिरे या नावाची ओळख काय असली पाहिजे? एक समाजसेवा करणारा माणूस म्हणून. एका शब्दात उत्तर संपवलं. धन्यवाद नाना, तुम्ही वेळेत वेळ काढून इथे आलात त्याच्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांनी पण हा इंटरव्ह्यू शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं पण मनापासून धन्यवाद. आणि
हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा गेस्ट कोण असला पाहिजे हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद.